प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली लकीचा खरा चेहरा मुक्ताने व्यवस्थित युक्ती करून सागरच्या समोर आणलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सावनीचा डाव फेल केलाय। पण या सगळ्यामध्ये सावनीची चाल कशी उलटली, लकीने दुसरा खेळ खेळत आपले रिपोर्ट निगेटिव्ह आणून सुद्धा त्याचा खरा चेहरा कसा समोर आला हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। 23 सप्टेंबरच्या भागामध्ये आदित्य म्हणत असतो, काय चाललंय पप्पा तुमचं, तुम्ही तर एक सुद्धा गेम नीट खेळत नाहीयात, काय करताय। यावरती सागर म्हणतो, मला काही खेळायचंच नाहीये आणि तो रागारागात निघून जातो। मुक्ता सांगते, तुमचे पप्पा सारखे सारखे हरतायत ना आणि म्हणून ते चिडलेले आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी बोलते त्यांच्याशी, असं म्हणत मुक्ता सागरला समजवण्यासाठी त्याच्या मागे येते। तोपर्यंत सागर खूप चिडलेला असतो। मुक्ता म्हणते, आपल्यामध्ये भांडण आहेत किंवा आपल्यामध्ये जे काही झाले ते मुलांपर्यंत पोहोचायची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये, त्यामुळे मुलांच्या समोर आपण जरी चांगलं वागण्याचं नाटक केलं तरी चालण्यासारखं आहे, कारण या सगळ्यामध्ये आपण चुकीचं वागतोय हे मुलांच्या समोर येतंय आणि मला असं वाटतंय की याचा मुलांच्या वरती वाईट परिणाम होऊ शकतो, त्यांच्यावरती वाईट संस्कार होऊ शकतात आणि या कारणासाठी आपलं आपण वागणं बदलायला पाहिजे। मुलांच्या समोर तुम्ही नीट तर वागू शकताच ना। यावरती सागर म्हणतो, मुलांच्या वागण्याचं, मुलांच्या संस्काराचं जर तुम्हाला इतकं काही पडलेलं आहे तर तुम्ही सुद्धा माझ्याशी वागताना किंवा हे सगळं करताना नीट करत जा, मला वाईट वाटेल किंवा मला राग येईल अशा गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा करताच कशाला, असं म्हणत इकडे आता सागर चक्क मुक्तालाच ओरडत असतो। त्यावरती मुक्ता विचार करत असते की नाही, या सगळ्यामध्ये मला लक्की सोबतच बोलायला पाहिजे, जोपर्यंत मी लक्की सोबत बोलत नाहीये तोपर्यंत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल होतील, असं म्हणत मुक्ता सागरला कोणत्याही प्रकारचा आता काहीही उत्तर न देता ती लकी सोबत बोलण्यासाठी त्याच्या रूम मध्ये जायला निघते। तोपर्यंत इकडे आता सावनी लकीला भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती लकीला सांगत असते, बघ म्हणजे कसं आहे ना, ती हे आहे ना मुक्ता, ती सगळं तुझ्या विरोधात करते आहे आणि तुझा दादूस जर का काही हे झालं तर तिच्या बाजूने फिरायला उशीर पण करणार नाही आणि त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगते, या मुक्ताचं या घरातलं वर्चस्व कमी करायचं असेल तर या वेळेला तुला तुझी चूक कबूल करून चालणार नाही, कारण कितीही काही घडलं ना तरी सुद्धा तू अजिबात कबूल करू नकोस की हे सगळं असं घडलंय म्हणून किंवा तुझी यात चुकी आहे। खरं तर चुकी त्या आरतीची आहे, तिला कळायला नको होतं की आपण पण या सगळ्यामध्ये अडकू, तर आपण या सगळ्यामध्ये न अडकता आपण सुद्धा काहीतरी प्रोटेक्शन करायला पाहिजे होतं, तिला समजत नाहीये का। आणि घरातलं कोण आहे, तू आहेस की ती आरती आहे, मग मुक्ताला घरच्यांची बाजू घ्यायला पाहिजे की त्या आरतीची। यावरती लकी म्हणतो, मला तर काही कळतच नाहीये। सावनी मात्र त्याला एक गोष्ट आवर्जून सांगत असते, तू एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये जर का तू चूक कबूल केलीस तर तू अडकलास आणि त्या मुक्ताला तू खरं सिद्ध करशील, जर तू मुक्ताला खरं सिद्ध केलंस तर मात्र आता तुला कोणतीही परतीचे मार्ग दिसणार नाहीत, ही गोष्ट मात्र खरी, असं म्हटल्यावरती मग मात्र लकी म्हणतो, नाही। यावरती सावनी म्हणते, माझ्याकडे या सगळ्यावरती एक उपाय आहे। लकी म्हणतो, उपाय कसला उपाय। मग सावनी दारूची बॉटल काढते, दारूची बॉटल काढून या सगळ्यामध्ये सावनी आता त्याच्या हातामध्ये ती बॉटल देते आणि हातामध्ये ती बॉटल देऊन ती सांगते की हे बघ, हेच तुझं खरं मित्र आहे, या सगळ्याचाच उपयोग कर आणि तू आत्ता तरी स्वतःचं मन शांत कर आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं ठरव। एक गोष्ट लक्षात ठेव, ती मुक्ता जरी तुझ्या विरोधात असली तरी मी तुझ्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव, असं म्हणत इकडे सावनी त्याला दारूची बॉटल देते, एक ग्लास देते आणि दारू पिण्यासाठी भाग पडते। तोपर्यंत मुक्ता तिकडून यायला निघालेली असते। लकीला स्ट्रेस आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आपण करतोय तेच बरोबर, आपण पितोय तेच बरोबर आहे असं विचार करत तो आता दारू प्यायला लागतो।
तोपर्यंत मुक्ता दारावरती येते आणि लकी दार उघड असं बोलायला लागते. तोपर्यंत सावनी इकडे त्याला सांगत असते ही दारू पी आणि या सगळ्यामध्ये तुला तुझं जे मत आहे ना तेच मत तू मांडायला शिक. ही मुक्ता तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. सावनी विचार करत असते मुक्ता तू बघ आता एक एक करत तुझ्या सगळ्या माणसांना तुझ्यापासून कशी लांब तोडते ते. आणि दारावरती मुक्ताचा आवाज ऐकल्यावरती इकडे लकी पण घाबरतो आणि तिकडे सावनी पण घाबरते. मग लकीच्या रूमला 2 दरवाजे असतात. एका दरवाजामधून आता मात्र इकडे सावनी बाहेर जाते आणि लपून बसते आणि दुसऱ्या दरवाजातून मुक्ता येते. मुक्ता आल्यावरती मुक्ता सांगायला लागते लकी ऐक म्हणजे तुला असं वाटते की मी तुझ्या विरोधात आहे का, तर तसं काही नाही आहे. हे बघ हा आपल्या घरचा मॅटर आहे ना, तू घाबरला असशील दादूस काय बोलेल असं तुला वाटलं असेल म्हणून तू त्यावेळेला आरतीची साथ दिली नाहीस, मला मान्य आहे. पण आत्ता या सगळ्यामध्ये तुला घाबरायची काहीच गरज नाहीये. तू बिलकुल घाबरू नकोस. मी तुला एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छिते की जर तू तुझा गुन्हा कबूल केलास तर या सगळ्यामध्ये मी तुझी साथ नक्की द्यायला तयार आहे. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी सोल्युशन काढूया. असं म्हणत मुक्ता पॉझिटिव्हली काहीतरी लकी सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला लकी असं धडपडत उठतो. मग मुक्ताच्या एक गोष्ट लक्षात येते की बहुतेक लकीने दारू प्यायले आणि मुक्ताला भलताच धक्का बसतो. लकी काय चाललंय हे सगळं तुझं, तू दारू प्यायलायस असं म्हणत मुक्ता चिडते. यावरती लकी त पप करायला लागतो आणि म्हणतो मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये असं म्हणत रागारागात तिकडून निघून जाणार. तर तिकडे आता सागर पण येतो. सागर येतो आणि लकीचा हा असा चेहरा बघत त्याला आता खूपच राग येतो. लकीने दारू प्यायले हे त्याला अजिबात सहनच होत नाही. तो लकीकडे येतो आणि लकी तू दारू प्यायलेस असं म्हणत तो आता लकीवरती चिडतो. इकडे सावनी लपून छपून हे पाहत असते आणि झालं आता जर का माझं नाव याने सांगितलं तर माझी तर वरात निघेलच, पण या केलेल्या प्लॅनचं सुद्धा फ्लॉप होणार आहे. हा लकी म्हणजे काही एक्का नाहीये की याच्यावरती आपण डाव लावायला. त्यावरती लकी तोंड पुसतो. सागर चिडतो आणि काय आहे तू दारू प्यायलायस, तुझ्यामुळे घरामध्ये इतके टेन्शन चालले, तुझ्यामुळे घरामध्ये कुणी जेवायला मागत नाहीये, तुझ्यामुळे घरच्यांची झोप उडाले आणि तू दारूच्या बॉटलमध्ये रमलेला आहेस. लकी तुला लाज नाही वाटत आहे, इतका मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून तू हे सगळं कसं करू शकतोस असं म्हणत चिडलेला सागर त्याच्यावरती खूप भडकतो. लकी आता गडबड करायला लागतो. त्यावरती सागर म्हणतो चल चालता हो इथून. यावरती लकी म्हणतो दादूस मला मान्य आहे मी दारू प्यायलोय, मी चुकलोय, पण हे सगळं मी का केलंय कारण मला खूप टेन्शन आले. हे सगळं मी न करता सुद्धा माझ्यावरती जर का आरोप होत असतील तर माझ्याच घरामध्ये मला असं परक्यासारखं वाटायला लागले आणि त्यामुळे मी दारू प्यायलेलो आहे. मला खरंच खूप वाईट वाटतंय की माझ्यावरती असे आरोप होत आहेत. यावरती सागर म्हणतो तू मूर्ख आहेस का, म्हणजे जर मला सुद्धा खूप टेन्शन आलंय म्हणजे तुझ्या ह्या प्रकरणामध्ये घरच्यांना सगळ्यांना टेन्शन आले म्हणून मी सुद्धा दारू प्यायला बसू का असं वाटतंय का तुला असं म्हणत चिडलेला सागर लकीची कॉलर धरतो आणि हे बघ या सगळ्याची तुला शिक्षा मिळणार ह, म्हणजे जे वागतोयस ना ते खूप चुकीचं आहे. आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर हो. तुला टेन्शन आले तसं बाकीच्याला पण टेन्शन आले म्हणून तू हे सगळं करू शकत नाहीस ना असं म्हणत चिडलेला सागर लकीला घराबाहेर काढायला निघतो. लकी सांगत असतो दादू माझ्यावरती खोटे आरोप झाले तर मी तरी काय करणार आहे, मी सुद्धा असंच वागणार ना असं म्हणत तो सगळा आरोप मुक्तावरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत लकी म्हणत असतो अरे दादा ऐक ना माझं ऐक ना. सागर म्हणतो काही नाहीये, या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि तू जे वागतोयस ते अजिबात त्या चुकीला माफी नाही, अक्षम्य आहे, चल चालता हो इथून असं म्हणत लकीला आता मात्र बाहेर काढून सागरने आता इकडे बाहेर निघतो. इकडे सावनी हे सगळं पाहत असते नाही या मूर्ख लकीमुळे माझा प्लॅन मी फ्लॉप होऊ देणार नाही. किती काही झालं तरी या लकीमुळे जे काही इथे घरात भांडण चाललेलं आहे ते भांडण थांबता कामा नाही. मी या मुक्ताला आणि या फॅमिली पासून तोडून राहणार म्हणजे राहणार. मग आता ती काहीतरी डोक्यामध्ये प्लॅनिंग करत असते. तोपर्यंत सागर चिडून बाहेर जातो आणि इकडे आता ती विचार करते मुक्ता
एक एक करत तुझ्यापासून तुझी सगळी माणसं मी तोडणार. एक प्याद तर मी बाजूला केलेलंच आहे. तुझा सगळ्यात महत्वाचा वजीर तो म्हणजे आता इकडे सागर, आणि या सागरला तुझ्यापासून दूर तोडून मी सगळ्यात महत्वाचं काम केलंय असं म्हणत आता सावनी खुश झालेली असते. पण तिला माहित नसतं मुक्ता ही तिची सगळ्यात मोठी आता मात्र शत्रू तर असतेच पण हुशार असते. त्यामुळे मुक्ता तिचा डाव उधळून लावणार असते. तोपर्यंत आता मात्र लकी बाहेर येतो आणि बाहेर बसतो. त्यावेळेला सागरने त्याला बाहेर काढलेलं असतं म्हणून सागर बाहेर येतो. बाहेरून दाराला कडी घालतो आणि त्याला बाहेरच बसायला सांगतो. लकीला घरामधली एंट्री बंद असते आणि सागर तिकडून निघून जातो. त्यावेळेला मुद्दाम सावनी सागरला चिडवण्यासाठी तिकडे येते आणि आता फोनवरती बोलत बसते. हा असं झालं का? म्हणजे खरं तर तिचं तिच्या नवऱ्यावरती खूप प्रेम होतं, पण घडलं तरी काय नक्की? या सगळ्यामध्ये तिचा मित्र आला होता ना, तिचा मित्र आल्यामुळे त्याच्यासोबत ती असं कसं वागू शकते असं म्हणत मुद्दाम सावनी सागरला चिडवण्यासाठी ही नाटकं करत असते. आणि त्यानंतर ती सागरच्या जवळ येते. सागरच्या जवळ आल्यावरती सावनी त्याला आता फोन ठेवते आणि म्हणते, काय चाललंय सागर, तू इतका उदास का आहेस? पण तू उदास होऊ नकोस, तसं काही फारसं अजूनही घडलेलं नाहीये. तुला माहितीये का तो हा आहे ना, ते म्हणजे ती एकाचं नाव सांगते आणि ती सांगते की अरे त्यांचं मॅरिड लाईफ इतकं छान चाललं होतं, पण अचानकपणे तिचा मित्र आला कॉलेजचा, आणि मग कॉलेजचा मित्र आल्यावरती सगळं त्यांचं वागणूकच बदलून गेली ना. या सगळ्यामध्ये त्याची बायको आहे ना आपल्या नवऱ्याला सोडून त्या मित्रासोबत पळून गेली. म्हणजे सिरियसली कोणी असं कसं वागू शकतं असं म्हणत मुद्दाम सावनी इकडे आता सागरला डिवचत असते, जेणेकरून मुक्तावरती त्याला आता संशय यावा आणि मुक्ता आणि आता तिचा मित्र या सगळ्यामध्ये तिने आता संशय घ्यावा. असं म्हटल्यावरती आता मात्र सागर तिच्याकडे पाहतच बसतो. ती मुद्दामच आशूबद्दल त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते. आणि त्यावेळेला सागर म्हणतोय, बघ तुला मी काही विचारले का? माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करू नको. त्यावरती मग मात्र इकडे आता सावनी म्हणायला लागते, असं काय करतोस? अरे तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करत आहे. म्हणजे ना ज्या वेळेला काही होतं ना त्यावेळेला मित्र घरी आल्यावरती नवरा बायकोमध्ये अशी भांडणं छोटी मोठी होतच राहतात. सागर म्हणतोय, बघ तुला मी म्हटलंय ना माझ्याशी या सगळ्यामध्ये तू काही बोलण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत सागर तिला तिकडून पाठवून देतो. आणि नाही ही सावनी माझ्या डोक्यामध्ये काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इतकं सगळं घडलं तरी सागरचा मुक्तावरती पूर्णपणे विश्वास असतो आणि आता सावनीच्या बोलण्याला तो भुलणार नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि मुक्ता सगळ्यांना चहा ठेवत असते आणि ती कोमलला सांगत असते, कोमल कॉलेजला जायच्या आधी तुझे ना कॉफी तयार ठेवलेली आहे, तू पिऊन घे बरं. त्याच वेळेला इकडे आता इंद्रा, स्वाती आणि आता सागर बसलेले असतात. मुक्ता सांगते, स्वातीताई तुमचा चहा तयार आहे. स्वाती सांगते, मला चहा नको. त्यावरती मुक्ता सांगते, मम्मी तुमचा चहा. यावरती आता मात्र इंद्रा म्हणते, मला सुद्धा नको आहे चहा. ती मुक्ता म्हणते, ठीक आहे, मला असं वाटते सागर तुम्हाला सुद्धा कॉफी नकोच असेल ना. तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती खूप राग आहे आणि माझ्यावरती राग असल्यामुळे तुम्ही माझ्याशी असं वागताय. ठीक आहे, मला असं माहिती आहे की मी चुकीची नाहीये. माझ्यावरती तुमचा राग जो आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे हे मी सिद्ध करणार आहे. सागर म्हणतो, आता नवीन काय करायचं तुम्हाला? यावरती मुक्ता सांगते, ठीक आहे, जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये तर या सगळ्यामध्ये आपण लकीची पॅटर्निटी टेस्ट करूया. असं म्हटल्यावरती सागर आता इकडे तिच्याकडे पाहायला लागतो. लकी त्या डोक्याला हातच लावतो, कारण जर का आपली पॅटर्निटी टेस्ट झाली तर या सगळ्यामध्ये आपण दोषी आहोत हे सिद्ध होणार आणि आता मुक्ता पुन्हा एकदा जिंकणार. दादू समोर आपली मान खाली जाणार. काय करायचं कशी सिच्युएशन हँडल करू असा तो विचार करत असताना इकडे आता सागर म्हणतो, आणि ही युक्ती तुमच्या डोक्यामध्ये कुठून आली? आता तुमच्या त्या मित्राने तुम्हाला हे सगळं सांगितले का? यावरती सावनी पण हादरते. म्हणजे आतापर्यंत ठीकपणे प्लॅन चालला होता, हिला आता मध्येच नक्की काय झालंय? कशाला तिला करायचे आहेत ह्या सगळ्या टेस्ट आणि बेस्ट असं म्हणत सावनी पण चिडते, कारण तिचा प्लॅन फ्लॉप होत असतो. त्यावरती सागर म्हणतो, बरोबर आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या मित्राने सांगितलं असेल. मुक्ता म्हणते, त्याचा इथे काय संबंध आहे?
माझ्या मित्राने मला काहीही सांगितलेलं नाहीये. त्यावरती सागर म्हणतो असं कसं? मग तुमच्या सुपीक डोक्यातनं ही आयडिया आली का? यावरती मुक्ता सांगते हो. त्यावरती इंद्रा म्हणते काय ग स्वाते, ही लॅटर्निटी टेस्ट काय असते? यावरती स्वाती म्हणते मम्मी पॅटर्निटी टेस्ट आहे. याच्यामध्ये आता लकी आणि आरतीचं बाळ या दोघांचं DNA टेस्ट सॅम्पल चेक केले जातील आणि या सगळ्यामध्ये लकी त्याचा वडील आहे की नाही हे सगळं सिद्ध होईल. यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा चिडते. चिडलेली इंद्रा म्हणते तुला माझ्या मुलाला सुखाने जगू द्यायचंच नाहीये का? काहीही झालं तरी माझ्या मुलाच्या मागेच तुला हात धुवून लागायचंय का? त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी मी असं काही म्हणतच नाहीये. या सगळ्या जर का लकी निर्दोष असेल तर ते निर्दोष सिद्ध होईल ना, असं म्हण मुक्ता इंद्राला समजवते की मी या सगळ्यामध्ये एक सोल्युशन काढलेलं आहे. काहीही झालं तरी सुद्धा लकी जर का निर्दोष असेल तर तो निर्दोष सिद्ध होईल आणि मग आपल्या घरामधले हे वाद होणार नाहीत. म्हणजे मी काय बोलते, कोण काय बोलतंय यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की काय सत्य आहे. आरतीवरती सुद्धा अन्याय व्हायला नको आणि लकीवरती सुद्धा अन्याय व्हायला नको असं म्हणत मुक्ता सोल्युशन काढत असते. पण ते सोल्युशन कुणालाच पटत नसतं. सगळ्यात जास्त घाबरलेला असतो तो लकी. लकी येतो आणि म्हणतो दादूस ऐक ना, खरंच हे असं काही नाहीये. मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे असं नाहीये कारण ती आरती खोटं बोलते आणि त्यासाठी मी तुला सांगतोय की ही टेस्ट वगैरे तू काही होऊ देऊ नकोस. यावरती सागर म्हणतो हे बघलं की मला 100% तुझ्यावरती खात्री आहे. तू असं काही करणार नाहीस या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. पण जर बाकीच्यांचा विश्वास नसेल, त्यांचा जर का तुझ्यापेक्षा त्या आरतीवरती विश्वास असेल तर त्यांना विश्वास देणं आपल्या गरजेचं आहे. आणि लकी तू हेच विचार कर की आत्ता या सगळ्यामध्ये ही टेस्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे जर का तू या सगळ्यामध्ये दोषी असशील ना तर तुला मी शिक्षा नक्कीच देणार. म्हणजे मी काही तुझी पाठराखण करत नाहीये. जर का तू या सगळ्यामध्ये ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुला जी शिक्षा मी देईन ती भोगावी लागणारच आहे, हे लक्षात ठेव. त्यामुळे जर तुला कर नाही तर डर असण्याची गरजच नाहीये असं म्हणत सागर आता लकीला समजवत असतो. पण लकीला करच असतो, केलेलंच मोठं कृत्य असतं तर त्याला डर कसा नसणार? त्याला डर हा भरपूरच असतो आणि त्यामुळे लकी घाबरलेला असतो. आणि इकडे आता लकी सारखी विनंती करत असतो पण सागर आपल्या मतावरती ठाम असतो. काहीही झालं तरी सुद्धा लकी ही टेस्ट तुला करायला लागणार म्हणजे लागणारच. त्यावरती इंद्रा म्हणते झालं तुझ्या मनासारखं झालं. तुला या घरामध्ये वाद भांडणं हे सगळं हवं असतं ना. तुला या सगळ्यामध्ये घरामध्ये काही ना काही क्लेश झालेलाच बरा वाटतो ना. यावरती मुक्ता सांगते नाही मम्मी, या घरातले क्लेश कमी व्हावे यासाठी मी हे सगळं करत आहे. आता आपण हे सगळं केलं आणि एकदा का टेस्ट आली काय असेल ते, मग तुमचं म्हणणं खरं की माझं म्हणणं खरं हे सगळं क्लिअर होईल, वाद बंद होतील. यावरती सागर म्हणतो ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं. लकी तुला काही भीती नाहीये तर होऊ दे आणि या सगळ्यात तू दोषी असशील तर मी तुला सुद्धा शिक्षा देणार. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या सगळ्यामध्ये लकी निर्दोष असेल ना तर हा विषय कायमचा बंद करायचा आहे आणि तुम्ही चुकलात या गोष्टीची कबुली पण द्यायची आहे. आणि पुन्हा या घरामध्ये जर माझ्या भावावरती असे काही घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा हे मी विसरणार नाहीये. मी स्वतः जाऊन लकीची ही टेस्ट करून घेईन पण त्यानंतर या घरात हा विषय कायमचा बंद झाला पाहिजे असं म्हणत सागर मुक्ताला तंबी देतो. मुक्ता या सगळ्याला तयार असते पण तयार नसतो तो म्हणजे लकी. तयार नसते ती म्हणजे इंद्रा आणि सगळ्यात मोठी तयार नसते ती म्हणजे सावनी. मग मात्र लकी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो दादूस ऐक ना. सागर म्हणतो हे बघ मी कोणाचं ऐकणार नाही. आज ना तुझं ऐकणार, ना मी मुक्ताचं ऐकणार, ना मी बाकीच्या कोणाचं ऐकणार. आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत ही टेस्ट करण्यासाठी चल. आता लकीकडे काय पर्यायच नसतो, त्याला टेस्ट करायला जायचं नसतं. सागर त्याचा हात धरतो. आत्ताच्या आत्ता चल म्हटलं तर चल. यावरती इंद्रा येते. अरे ऐक ना सागऱ्या, सागऱ्या ऐक ना, लकी जर का म्हणत आहे त्यांनी काही केलं नाही तर कशाला तू त्याला घेऊन जातोस? यावरती सागर म्हणतो मम्मी थांब जरा, त्याने जर काही केलं नाहीये ना मग त्याला घाबरायचं काम नाहीये असं म्हणत सागर त्याला धरतो आणि चल लकी, तू जर काही केलेलं नाहीयेस तर कोणत्याही गोष्टीची तुला भीती असायला नको असं म्हणत तो त्याला हाताला धरतो आणि फरफटत घेऊन जात असतो. इंद्रा ओरडत असते, स्वाती ओरडत असते, दादूस आई
दादूस ऐक, पण दादूस काही ऐकायला तयार नसतो. फायनली लकीला घेऊन जात असताना इकडे आता सावनी हादरते आणि ती विचार करते, जर का हा मूर्ख लकी वेडेपणा करून तिकडे अडकून बसलाय, ऑलरेडी तर वेडेपणा केलायच, पण आता जर का अडकला तर माझा प्लॅन फ्लॉप होईल आणि तो काहीतरी कबूल करून बसला तर खूप मोठा गोंधळ होईल. नाही, हा माझा डाव आहे आणि माझा डाव कधी संपवायचा आणि कधी संपवायचा नाही हे मला विचार करायला पाहिजे. माझा डाव ज्या वेळेला विचार करेन त्याच वेळेला संपेल. या मूर्ख लकीच्या मुळे संपणार नाही. आता ह्या लकीने काही हालचाली केल्या नाहीत तरी हालचाली मलाच करायला पाहिजेत. मग मात्र सागर आता लकीचा हात धरतो. चल आत्ताच चल. इंद्रा म्हणत असते थांब स्वाती थांब, पण तो काही थांबत नाही. लकीला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलला निघतो. तोपर्यंत आता मुक्ता विचार करते की मला आरतीला सुद्धा कळवायला पाहिजे, म्हणून मुक्ता फोन घेऊन आरतीला फोन करायला निघते. तोपर्यंत इंद्रा आणि स्वाती दोघी जणी आपल्याच ह्याच्यामध्ये गडबडलेल्या असतात. त्यांना आता लकीच्या जाण्याचा जाम धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे हादरलेल्या इंद्राला स्वाती सावरत असते. त्यामुळे सावनीकडे कुणाचंच लक्ष नसतं, ना मुक्ताचं ना इंद्राचं आणि ना इकडे स्वातीचं. तोच फायदा साधत पटकन तिकडून आता इंद्रा बसलेली असताना सावनी बाहेर पडते आणि हॉस्पिटलच्या दिशेने येते. तोपर्यंत इकडे आता मुक्ता फोन लावून आरतीला सांगते, ऐक आरती, सागर लकीला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. तू सुद्धा तिकडे पोहोच आणि तिकडे त्याची पॅटर्निटी टेस्ट होणार आहे. तू सुद्धा तुझे सॅम्पल दे, असं म्हणत तिने आरतीला या सगळ्यामध्ये तिकडे पाठवलेलं असतं. फायनली आरती तिकडे येते. त्यानंतर मग मात्र लकीला घेऊन सागर तिकडे पोहोचतो. सगळेजण तिकडे पोहोचल्यावरती टेस्ट वगैरे होते. टेस्ट झाल्यावरती इकडे आता घरी येतो लकी, सागर सगळे. आता सगळे रिपोर्टची वाट पाहत असतात, पण या रिपोर्टमध्ये सावनीने काहीतरी फेरफार केलेले असतात. त्यामुळे रिपोर्ट येताच इकडे आता सागर येतो आणि सागर आता लकीला बोलायला लागतो. लकी, असं म्हणत तो लकीच्या गालावरतीच हात ठेवतो. लकीचा अंगलाच गडबडतो आणि तो दादूस असं म्हणत घाबरत बोलायला लागतो. त्यावरती सागर म्हणतो, लकी तुला घाबरायची काही गरज नाहीये, तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. यावरती मुक्ता म्हणते, काय, असं म्हणत मुक्ता ते रिपोर्ट हातात घेते. त्यावरती सागर म्हणतो, दरवेळेला घरातलीच माणसं चुकीची नसतात, बाहेरची माणसं सुद्धा चुकीची असू शकतात, तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवा. यावरती स्वाती म्हणते, मुक्ता तू खूप भोळी आहेस. ती मुलगी पैशासाठी तुझा वापर करून घेत होती आणि तू तिला तुझा वापर करू देत होतीस. मुक्ता, अगं घरचे प्रत्येक वेळेला चुकीचे नसतात, पैशासाठी ही लोक काहीही करू शकतात. यावरती सागर म्हणतो, झालं, तुमच्या मनाचं समाधान झालं. ती मुलगी चुकीची आहे आणि माझा भाऊ बरोबर आहे हे तुम्हाला समजलंय. आता या विषयावरती चर्चा होणार नाही. तुम्ही कबूल केलं होतं की रिपोर्ट निगेटिव्ह आले तर मी सांगेन ते तुम्ही कराल. आता मात्र त्या मुलीला तुमच्या क्लिनिकमधून काढून टाका. त्या मुलीला तुमच्या क्लिनिकमध्ये ठेवू नका. आत्ताच्या आत्ता नोकरीवरून तिला बडखास्त करा, असं म्हणत आता सागरने आरतीला कामावरून काढून टाकल्यावरती, काढून टाकायला सांगितल्यावरती मुक्ताला जरा धक्काच बसतो. या सगळ्यामध्ये मुक्ता हे सत्य समोर आणणार आहे. लकीची आता हकलपट्टी होणार आहे, पण इथेच एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. तो ट्विस्ट काय आहे हे येणाऱ्या भागातच कळणार.